आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। पुणे बेंगलोर महामार्गावरील तासवडे टोलनाका येथे आज 1 मे महाराष्ट्र दिनी ट्रक ट्रॅक्टर चालक मालक व ग्रामस्थांचे रस्ता रोको आंदोलन महामार्ग प्राधिकरणाच्या लेखी आश्वासनामुळे स्थगित करण्यात आले। महामार्गावरून तासवडे शिरवडे गावाकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून तो रस्ता तयार करण्याबाबत ठेकेदार कंपनीकडून वारंवार टाळाटाळ केली जात असल्याने माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडून गत आठवड्यात प्रशासनासह ठेकेदार कंपनीला रस्त्याबाबत निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला होता। त्या अनुषंगाने आज तासवडे टोलनाका येथे माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह ट्रॅक्टर चालक मालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने आंदोलनासाठी उपस्थित होते। यावेळी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याच्या बाबत 10 मे रोजी बैठक घेत 15 मे ते 15 जून या कालावधीत रस्ता तयार करून देण्याचे लेखी आश्वासन दिल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले। आता असं ठरलं आमचं 10 तारखेला आम्ही साहेबांच्या बैठक लावतो। त्यामध्ये बैठकामध्ये काय निर्णय आमच्या अडचणी वगैरे काय असेल तो मार्ग काढून 15 तारखेला काम चालू करून 1 महिन्याची मुदत आपण 15 जूनपर्यंत आपण काम पूर्ण करतो। पुणे बेंगलोर या रस्त्याचं रुंदीकरणाचे काम सुरू आहे। त्या दरम्यानच्या काळामध्ये ज्या ठिकाणी टोल नाका आहे त्या टोल नाक्याची खोली कमी करण्याचं काम यांनी केलं। संग्राम हे का केलं तर टोलमध्ये वाढ व्हावी ते सुरू ठेवण्यासाठी केलं। मग ते करताना साईडचे रस्ते ते रस्ते खाली करणं गरजेचं होतं। आणि या खटाव तालुक्यातील कराडचा जो मुख्य रस्ता आहे शिरोडे तासवडे रस्ता त्या रस्त्यावरचं खोलीकरण केलं नाही। मग यासाठी गेले 1.5 वर्ष मी त्यांच्याशी 8 पत्रव्यवहार केले, 8 वेळा पत्रव्यवहार केला, पण त्यांनी त्यावर कुठलीही कारवाई केली नाही। म्हणून आम्ही आज 1 मे या दिवशी 12 दिनी आंदोलनाची या ठिकाणी घोषणा केली। त्याप्रमाणे या परिसरात शेतकरी सर्वसामान्य सर्व कामगार ही सर्व मंडळी उपस्थित राहिली आणि यामध्ये NHAIच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं की 15 जूनपासून काम करतो, 15 मे पासून काम चालू करतो आणि 15 मे पासून चालू करतो, 15 जूनला काम पूर्ण होईल। कारण काय होतं की आज आपण बघितलं त्याचंही शूटिंग तुम्ही घ्या की लोकांना एवढी कसर करायला लागते। विशेषतः सीझन सुरू झाल्यानंतर प्रचंड वाहनं इथं जात असतात, ट्रॅक्टरवाल्यांचा प्रश्न असतो, बैलगाडीचा प्रश्न असतो। यावर्षी तर कारखान्याची विस्तारवाढ झाल्यामुळं अधिकची वाहनं येणार आहेत आणि त्यामुळे त्रास होणार आहे, विद्यार्थ्यांना त्रास होणार आहे, कामगारांना होणार आहे, शेतकऱ्यांना त्रास होणार आहे। त्यासाठी आंदोलन केलं आहे। त्यांनी आता आश्वासन दिलेलं आहे त्याप्रमाणे कारवाई होईल अशी आपण अपेक्षा करू, नाही झालं तर आम्ही यापेक्षा अधिक आंदोलन करू।